ये परतूर तालुका ज़िला जालना का वाकड़ी धरण है। इस साल ज़्यादा बारिश होने की वजह से मच्छीमार संगठन का यहाँ पर करोड़ों रुपए का नुकसान हुआ है। आज यहाँ पर डिस्ट्रिक्ट लेवल के कुछ ऑफिसर्स आए हैं जो यहाँ पर पंचनामा करेंगे, इस तरह की जानकारी हमें मिली है। चलिए यहाँ पर आप देख सकते हैं कि कुछ अधिकारी इस वक्त यहाँ पर मौजूद हैं, हम उनसे हमारे न्यूज़ के माध्यम से बात करते हैं। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने मत्स्य विभागाकडून आम्ही पंचनाम्यासाठी इथे आलो आहोत। सदरचं हे निम्न दुधना तलाव हे 4,500 हेक्टर आहे। तर इथल्या मच्छीमारांनी निवेदन दिल्याप्रमाणे अतिवृष्टीचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत। सांगा ना विषय आपला। विषय असा होता, 2 वर्षांनी मच्छी बोटुकली टाकलेली याच्यात। गेल्या वर्षी झिंगा संचलन केलेलं आहे। याच्यात 2 वर्षांनी हजारो टन मच्छी साठवून होती 2 वर्षानं, पण ह्या वर्षी काय झालं, अतिवृष्टी झाली। आमची झिंगा मच्छी जाळे होड्या बोट सगळं वाहून गेलं आहे। त्याच्यामुळे मोठी नुकसान झालेली आहे आमच्यावली। आज शासनाकडे काय मागणी? शासनाकडे आमची मागणी आहे की अतिवृष्टी आम्हाला त्याची नुकसान झालेली भरपाई करून द्यावं शासनानं। नुकसान कितना होगा यार बोट? नुकसान 5-6 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे आमचं। मॅडम नंतरची भूमिका काय असणार आपली? आता आम्ही इथे पंचनामा करून घेतो आहोत। आपल्या मच्छीमारांचं प्रचंड नुकसान झालेलं असं त्यांचं म्हणणं आहे। ते सगळं पाहणी करून आम्ही पंचनामा करून शासनाचे जसे काही निर्देश आम्हाला येतील त्याप्रमाणे जलसंपदा विभागाचा पाणी पातळी अहवाल, जी काही कार्यवाही असेल ती कार्यवाही पुढील कार्यवाही करून ह्यांचा प्रस्ताव आम्ही शासनास सादर करणार आहोत। तुम्ही विचारा। मी अध्यक्ष नाव सांगा आपलं। मी मापेगाव सहकारी समितीचा सचिव। आजचा विषय सांगा। आजचा विषय असा आहे की आमचं बी टाकलेलं समजा वाहून गेलं, आणि पहिलं बी काही सिंचन केलेलं होतं तेच पण वाहून गेलं। तर आम्हाला शासनानं भरपाई करून द्यावं याची। पंचनाम्याला आलेलं आहे। हां, मॅडम इथं पंचनाम्याला आलेले आहेत, पण पंचनामा मॅडमने केला तर वरील शासनानं आम्हाला सहकार्य करावा। हां, नुकसान भरपाई आमची शासनानं। एक अंदाजा किती आपलं नुकसान झालं असं? आमचं 5-7 कोटीचं नुकसान झालं आहे। हां हां, पहिलं बी आम्ही संचलन करून शनी केलं। समजा सभासद लोक पुन्हा पैसे मिळते, त्याचं बी नुकसान झालेलं आहे की शासनानं आमची भरपाई करून द्यावं। जैसा कि आप यहाँ पर आए, लाखों करोड़ों का कारोबार हो रहा है, इसमें कुछ अड़चन आती क्या आपको? अब कैसे चोरी मारी होती है, लोगों की ये चोऱ्या करते। मराठी सांग। काही लोक हे चोऱ्या करते, माल धरते, आम्हाला सब खाट्यावर टाकीत नाही। काय कंप्लेंट वगैरे केली का? हां, कंप्लेंट केली तर ते भेट नाहीत लोक। आता बाहेरचेच लोक आहेत हे दादागिरी करतात ना, मग ते हे चोऱ्या आम्हाला काहीच नाही। हे माल वाहून गेला आमचा, आणि ते आम्हालाच मारायला उठतात लोक, आहेत बाहेरचे लोक। झगडे होते? हां, भांडणाला उठतात। करच खेळा इथं आलो आम्ही की ह्या लोकायला बी चांगल्या योगानं वाकडे करतात लोक। हे बोला चेअरमन बोला। काय काय अडचणीचा सामना करावा लागतो? आम्हाला संस्थेला खूप अडचण आली यावर्षी। सगळीकडूनच अडचण आली आम्हाला। आमचा संस्थेचा 2 वर्षाचा माल टाकला होता, नेमकाच ते धरायला आलता। हजारो टन माल आमचा वाहून गेलाय। इकून तिकून वाहून तर गेला वाकडी, करसखेडा आणि परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्ह्याचे लोक येऊन खूप चोऱ्या माऱ्या, तिकून नुकसान, आणि हे पाण्याची नुकसान झाली। होड्या जाळे बोट सगळं वाहून गेलं आमचं। आणि ह्या वर्षी बी आम्ही 50% सिंचन केलं होतं बीज, ते पण वाहून गेलं सगळं बीज आमचं। तर शासनाला आम्हाला याची नुकसान भरपाई देण्यात यावा। सगळ्या चोऱ्या मारे करणार लोक कार्यक्षेत्र व्हायचे त्याला काढून देण्यात यावा। शासनाकडे आमची मागणी आहे। संदर्भात तुम्ही अनेकदा तक्रारी दिलेली आहे। आम्ही परतूर पोलीस स्टेशन दिले आहेत। म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केलेली अशी काय घटना तुमच्यावर घडलेली आहे? आतापर्यंत त्यांनी काय म्हणजे काय गुन्हे दाखल घेतली शासनाने भूमिका काय नाही घेतली। 2-4 गुन्हे दाखल करून घेतले, बाकीचं काय भूमिका घेतली नाही। कार्यक्षेत्रात बाहेरचे लोक काढून दिले नाही लोकांना। याच्यामुळे आमची संस्था आज नुकसानीत आहे। तुम्ही अशी मागणी केली होती का बाबा ज्या स्थळावर आम्हाला आमच्यावर हल्ले झाले, आमच्यावर जे आमचा माल जो चोरी जातो तिथे जाऊन तुम्ही पंचनामा करा। आतापर्यंत त्या विषय अंतर्गत तुमचा पंचनामा झालेला आहे? नाही झाला नाही ना, त्या लोकांकडे गेलीत नाही, शासनाचे लोक गेले नाही, पंचनामा केला नाही, काहीच नाही। फक्त त्याने गुन्हे दाखल करून घेतलेले। आता सध्याला आपण अतिवृष्टीच्या विषयावर आहोत। या अतिवृष्टीचा जो विषय चालू आहे याच्यात आपल्याला म्हणजे कमीत कमी किती आपला नुकसान झालेलं आहे?
नुकसान 5-6 कोटी रुपयाचं आमचं मच्छी बीज झिंगा बीजचं नुकसान झालेलं आहे. जाळ्याचं, होड्याचं, बोटीचं आणखीन आणि खूप नुकसान झालेलं आहे आमचं सभासद लोकांचं, सगळ्या संस्थेच्या लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. पहिलंच आमचं संस्थेचं नुकसान झालेलं चोऱ्या माऱ्यामुळं. आता आम्ही 50% सिंचन केलं तर बीज ते पण वाहून गेलं आहे अतिवृष्टीनं. सध्याला सभासदच उपासमारीची झालेलं वेळ आहे. आहे तुमच्यावर. उपासमारीची वेळ आलेली ना. सभासदमध्ये 5-6 कोटी रुपयाची नुकसान झाली, ती सगळे सभासद लोकांचे झाले ना नुकसान. मग शासनाकडून तुम्ही कळकळून काय विनंती करा? आता शासनाचे काही लोक आलेले आहेत, मॅडम आलेले आहेत तिथं जालना फिशरीजच्या पंचनामा करायला. चालू आहे ना हो, त्या विषयाअंतर्गत. त्या विषयाअंतर्गत आमचे पंचनामे शासनाने करून घ्यावा आणि आम्हाला आर्थिक मदत शासनाने मिळवून द्यावा ही आम्हाला विनंती शासनाची.